फायनली आपला कारचा वॉटर पंप रिप्लेसमेंट झालेला आहे आणि आवाजामध्ये खूप फरक पडला इंजनचा, म्हणजे एकदम सायलेंट झालेला आहे. तो आवाज आहे का आधीचा, काम करणं आधीचा, आणि आत्ता हा आवाज आहे का काम झाल्यानंतरचा. माईक जो आहे मी सेम लेवलला ठेवलेला आहे आणि गाडी 90% तरी सायलेंट झालेली आहे. काम फर्स्ट क्लास झालेलं आहे आणि मी सॅटिस्फाईड आहे. ऐसे भी रहते रहावे. मित्रांनो, हा व्हायब्रेशन आणि नॉईजवरून आपल्याला समजलंच असेल की काहीतरी इश्यू आहे आणि असंच मला वाटलं, कारण गाडी चालवताना आवाज भरपूर येत होता कारमध्ये. तर आपण महाकालीला आलो आहोत आणि हे माझे मित्र आहेत सूर्यकांत, आणि महाकाली केव्स त्याचा खाली जो लिंक रोड आहे पेट्रोल पंपचा पुढे यांचा गॅरेज आहे आणि खूप चांगले आणि जेन्युइन मॅकॅनिक आहेत, कार मॅकॅनिक. नेहमी माझं कारचं तेच काम करतात. तर त्यांच्याकडे मी कार घेऊन आलो आहे आणि आपण जरा सोल्युशन शोधूया की ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे आणि त्याचं काय सोल्युशन आहे. तसा वॉटर पंप खराब आहे आणि जुने झाल्यामुळे खराब झाला, बाकी काय. हा आतमध्ये आहे ना, हा वॉटर पंप. हा दिसतो, हा. अच्छा, तो वॉटर पंप. हा वॉटर पंप करा. आता बघूया, खोलूया सगळं, टायर बी खोलू करा. आपल्याला नाशिकवरून जाता येताना गाडी खूप आपटली आहे. तर आपण शॉकर त्याचं चेंज केलेलं ना, शॉकर. आवाज येतो ना, हे आवाज. हां. बिल माग रहा है क्या? हे बघा, आता कळतं, हे थोडं हलतोय, आपल्याला दिसत असेल, दिसत असेल ते हलत आहे ना, त्यामुळे ते पूर्ण इंजन व्हायब्रेट होतं आणि घर 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 आवाज येतो. काम स्टार्ट करायचं ना, वॉटर पंपचं काम स्टार्ट करायचं, सर्वात मेन म्हटलं तर ती बेल्ट काढून घेतलं आहे आणि बेल्ट काढून घेतल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे. वही नवीन वॉटर पंप आपला आहे. अच्छा, तर हे क्विड क्लाइंबरसाठी हेच असतं. हां, म्हणजे ह्याचं काम काय असतं बेसिकली? हो, आतमध्ये पाणीला ना सर्क्युलेशन करतो, पाणी आतमध्ये ना, पाणीला आतमध्ये फिरवत होतो. अच्छा, इंजिनमध्ये. हां, इंजिन. हां. तर हा आपला नवीन वॉटर पंप आहे आणि हे आपण फिट करणार आहोत. याची हे फिट होणार आहे या जागेवरती, त्याचं रिप्लेसमेंट होणार आहे. आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये, हे जे आपल्याला दिसत आहे ना, त्याला आपण रिप्लेस करणार आहोत याने. तर हा जर वॉटर पंप आहे ना, हे आपण मागवलेलं आहे आणि कितीला काय आहे मी प्रयत्न करेन की एंडिंगला आपल्याला डिस्क्लोज करू व्हिडिओमध्ये. आणि रेनॉल्डचा आपण इथं हॉलोग्राम बघू शकता. रेनॉल्डचं मार्किंग आहे, म्हणजे हे रेनॉल्डसाठी स्पेशली बनवलं गेलं आहे, त्यावरून आपल्याला क्लिअर होतं आणि आपण ते यूज करणार आहोत. हा वॉटर पंप आहे. फायनली आपला वॉटर पंप. बघा, हा इंजनला ना सगळं पाणी आपलं आतमध्ये फिरवतो इंजनला. आवाज येतो, आवाज येतोय. खाली जा.
काय झालं नाही मला कुणाच्या तर दुसऱ्या नंबरने केलं समजा त्यानं. हां मला एवढं सांगा म्हटलं. मी म्हटलं ठीक आहे बा सांगतो म्हटलं. त्याच्या पोराकडून घ्या त्याच्याकडे असलं की नंबर नाही कशाला पप्पाचा नंबर दे म्हणजे लावतोय बरोबर. तुम्हाला केलं मला करावं फोन दुसऱ्या नंबरचा तू पैसे पाठवला म्हणून. आता काय प्रोसेस आहे, काय लावतं? हे बोंड आहे, पॅकिंग आहे जुनी याची. हे जुनी पॅकिंग लावायची, नवीन पॅकिंग बरोबर नाही आहे. अच्छा. जुनी पॅकिंग लावायची याची. म्हणजे जे ओरिजिनल असते ती हां ओरिजिनल आहे ते, चांगलं क्वालिटी आहे त्याची. मग हे पॅकिंगसाठी ट्यूब काय? ट्यूब काय लिकेज होणार नाही ना, हे सेफ्टीसाठी लिकेज होत नाही. आणि हे कसं आहे डीप आहे ना, हे आतमध्ये हे वरती यायची पॅकिंग. हे खालती गेल्याने दबलं ना तर बोंड लावलं की वरती येणार थोडीशी पॅकिंग. त्याच्यामुळे तर तो बोंड लावला जातो. बोंड लावायचं पूर्ण, त्याच्यानंतर मग पॅकिंग लावायचं. मग लिकेज व्हायचे चान्सेस कमी असतात. हमारे सामने भी कम से कम 4 फोन हम कहे हमारे चुनाव खेलो फिर दूसरी बार उठो ले हमको बोलते शाम को फ्री होके फोन। अच्छा तू अम्मा देखा हिस्ट्री पे जाए देखा तो पता चल गया। अच्छा मैं क्या बोला सुनो, अभी रिश्ता कम हो गया है, कम कराना ही पड़ेगा क्योंकि अभी ये देखो 10% जो GST कम हुआ है ना वो रेट में कोई नहीं लेगा। आप करके देख लो, रिश्ता पे कम से कम 3 से 4 लाख रुपया कम हुआ है, सीधा 2,20,000 होता। और 25 लाख में करो तो 2.5 लाख रुपया होता है। उसमें कोई चला तर कसं की वॉटर पंप फिट करायचं आधी आजूबाजूचा जो स्पेस आहे, कारण फर्स्ट टाईम उघडलं आहे ते वॉटर पंप, तर त्याला क्लीन करून घेतं फिटिंगचं आधी. जे पण त्याला रस्ट असेल किंवा काही असेल ते प्रॉपरली क्लीन झालं की म्हणजे फिटिंग प्रॉपर होणार. ठीक आहे. नवीन वॉटर पंप लावतो इकडे. हा बोल्ट आहेत ना, हा मोठा आहे, हा 2 छोटे आहेत. हे बोल्ट छोटेवाले इकडे लावायचे, मोठेवाले आतमध्ये लावायचे. बोल्ट आतमध्ये टाकले की माहीत पडणार मोठा छोटा, पण आपण तरी पण बघून लावायचे. तर हा नवीन वॉटर पंप इथं फिट झालेला आहे आणि हे बघू शकतात आपण, ते नवीन लावलं आहे, इथून कळतं आपल्याला. बोल्ट वगैरे लावून झालेला आहे आणि इथून आता हे बेल्ट कनेक्ट होणार. हा बेल्ट लावून झालेला बेल्ट. आता खालून नट वगैरे टाईट करत आहे ना. हा बेल्ट आहे, बेल्ट फिटिंग करतो आता याच्यावरती.
वॉटर पंपचं खालती जावं लागेल याच्यासाठी, वरतून येणार नाही. तर आतमध्ये डावतो, खालती जाऊन लावावं लागेल. त्याला ना बेल्टला आतमध्ये ना सेटिंग नसतो. त्या आतमध्ये ना इंजनचा बेल्ट आहे ना, तेवढं इंजन फिरून बेल्ट चढवावं लागले वरती याच्या, कारण का सेटिंग नसतं याला. डायरेक्ट असतो तो इंजन फिरवलं ना तर वरती चढवतो तो बेल्ट. बेल्ट लावले इकडे, दिसतो इकडे. हा बेल्ट आहे. इकडनं पाना फिरून इंजन फिरवलं ना तर बेल्ट वरती चढून जातो इकडे. हे कूलंट आहे, आपल्याला याच्या आतमध्ये कूलंट टाकायचा, आतमध्ये टाकून द्यायचा कूलंट. त्याच्यानंतर एअर पण आपल्याला काढावं लागतं थोडंसं. हा एअर सिस्टम आहे याच्यात. ते हिटरची पाईप आहे आतमध्ये इकडे. इकडनं एअर आपण काढायचं, नंतर गाडी गरम हीट होणार नाही. तर एअर नाही काढलं तर गाडी हीट होणार. इकडनं आपण चालू करून गाडी नंतर एअर काढायचं. हे दिसतं का, आता एअर काढला ना तर आपलं गाडी गरम होणार नाही, तर गरम होऊन जातो गाडी. गाडी चालू करा आता. इथं आवाज बंद झाला पूर्ण, आवाज येतो बंद आहे. ठीक आहे. घर होतो तर तो बंद झाला. आणि आता गाडी बघा स्टार्ट केल्यानंतर आवाज एकदम नाहीचा बरोबर झालेला आहे. आणि आधीचा आवाज आपल्याला ऐकवलेला त्यामध्ये भयंकर आवाज होता तो. आता इंजन झालं आहे सायलेन्स आणि व्हायब्रेशनही कमी झालं आहे गाडीचं. तर फायनली आपला कारचा वॉटर पंप रिप्लेसमेंट झालेला आहे आणि आवाजामध्ये खूप फरक पडला इंजनचा, म्हणजे एकदम सायलेंट झालेला आहे. मी आपल्याला आवाज ऐकवतो. आधी आपण आवाज ऐकलेला तो आवाज ऐका आधीचा, काम करणं आधीचा. आणि आत्ता हा आवाज ऐका काम झाल्यानंतरचा. माईक जो आहे मी सेम लेवलला ठेवलेला आहे आणि गाडी 90% तरी सायलेंट झालेली आहे. काम फर्स्ट क्लास झालेलं आहे आणि मी सॅटिस्फाईड आहे. आता गाडीचं काम झालेलं आपण एक ट्रायल मारूया आता. ठीक आहे, बसा साहेब, बसा आतमध्ये या. काम झाल्यानंतर आपण आता गाडीचा एकदा ट्रायल घेऊया, आवाज येतोय किंवा काय होतोय ते. आणि आतमध्ये पण एकदम सायलेंट आहे. एसीचा पण ब्लो आहे, पण आधी कसं एसी ऑन केलं की इंजन अजून व्हायब्रेट व्हायचं, पण तो आता जाणवत नाही. गाडीमध्ये बसल्यानंतर असं फील पण होत नाही की गाडी चालू आहे की बंद आहे गाडी. तर आपण एक शॉर्ट ट्रायल घेत आहोत आणि त्या ट्रायलमध्ये आपल्याला आता अंदाज येईल की व्हायब्रेशन होतोय, चालू गाडीमध्ये आवाज वाढतोय किंवा सर्व मेंटेन आहे. आणि कसं कूलंट वगैरे सर्व चेंज केलं आहे ना नवीन. आता आपण आता याला फिट केलं आहे वॉटर पंप, तर कुठून लिकेज वगैरे आहे काय ते पण आता चेक होऊन जाईल. एक राऊंड मारल्यानंतर आपण थोडा ड्राय प्लेसवरती गाडीला उभी करूया आणि उभं केल्यानंतर एक 5 मिनिटं तिथे थांबूया, बघूया का ड्रॉप वगैरे पडत आहेत काय. जर समजा की खाली आपल्याला कूलंट दिसलं जमिनीवरती 1-2 ड्रॉप, तर असं गृहीत धरू शकतो आपण की लिकेज आहे. आणि जर काही नसेल तर एकदम काम ओके झाले. हे समोर सिप्स आहे.
कसं ना मित्रांनो, माईक लावलेला आहे, एकदम सेन्सिटिव्ह माईक लावलेला आहे आणि आतमध्ये काय आवाज आहे की नाही, मी 2 मिनटं सायलेन्स होईल तर आपल्याला अंदाज येईल की किती आवाज आहे गाडीमध्ये किंवा नाही काम झाल्यानंतर. आणि आपण हे चढण चढणार आहोत तर यावरून आपल्याला अंदाज येईल. हा चढाण चढून आपण पुन्हा हायवेवरती आलो आहोत. फरक वाटतो तुला? हा एकदम गाडी व्यवस्थित, आवाज बंद झाला वरून. बंद झालं ना? बंद. कारण वरती चढवल्यानंतर पण असं हुम असं काही आवाज वगैरे नाही, 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 असं हमिंग असतो नाही पूर्ण किंवा आवाज- लोड प्रेशर वाटतो तसं नाही वाटत. नाही पूर्ण आवाज बंद आहे, आवाज येत नाही. पहिला हू करायचा ना हा. तर पूर्ण सायलेंट झाले गाडी. आता जागेवरती पण थांबलं माहीत पडतो नाही काय. आता अगोदर रेस दिला ना तर गाडी हे व्हायची, आता नाही होत काय. हा, आधी रेस देताना तर हा. फील व्हायचं की बाबा प्रेशर घेते, आता नाही ते जाणवत. कारण तुम्ही जर कार किंवा ओनर असाल, बाईक किंवा कार कोणतेही ओनर तुम्ही असाल, वेळेवरती आपल्याला असं वाटलं की काय डाऊट येतोय किंवा कुठे काही मनामध्ये, कारण आपण डेली गाडी यूज करतो आणि फील झालं आपल्याला की काहीतरी इश्यू वाटत आहे, काय आवाज वाढला आहे किंवा चालवताना काय डिफरन्स वाटत आहे, तर इमिजिएट कोण तुमचा चांगला मेकॅनिक असेल ओळखीचा खास, तर त्याला तुम्ही दाखवा सर्वात आधी गाडी. आता आपण कसं करतो की सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी घेऊन जातो आणि अंदाज नसतो की काय आहे काय नाही, तर आधी घ्या आणि सेकंड ओपिनियन तर कधी पण तुम्ही घ्या. आणि माझं काम कसं आहे की नॉर्मली गाडी घेतल्यापासून सूर्यकांत करतो, तर कसं की आपण आजारी असताना एक डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो त्या डॉक्टरला नेहमी त्या एकच डॉक्टर असेल तर त्याला माहीत आहे की हिस्ट्री काय आहे आपली, काय काय आपल्याला आजार झालेले आहेत आधी आणि काय प्रॉब्लेम झालेले असतात, मग तो त्याप्रमाणे औषध देऊ शकतो. तसंच गाडीच्या बाबतीत पण असतो, तुम्ही जर एका ठिकाणी फिक्स ठेवलं तर त्या व्यक्तीला आयडिया असते किंवा गाडीचं काम करणारा त्याला आयडिया असते की बाबा या गाडीमध्ये अमुक अमुक फॉल्ट आधी झालेला, तर तो प्रॉपर ते चेक करतो सर्वात आधी की त्याला काय इश्यू आहे की नाही आहे, आणि काम करण्यामध्ये त्याला पण इझी असतो आणि आपल्यालाही बरं पडतो आणि आपले खूप काय पैसे वाचतात त्यामध्ये. आता एका ठिकाणी ना आपण गाडी उभी केलेली आहे आणि गाडी यासाठी उभं केलं आहे म्हणजे आयडल गाडी सुरू आहे, इंजन स्टार्ट आहे, पण गाडी आपण एक 5 मिनटं इथं उभं करणार आणि गाडी चालूच ठेवणार आणि आपण चेक करणार की कुठे लिकेज वगैरे आहे काय, कुठे गाडी मागे पुढे करून आपण हे चेक करूया की कूलेंट वगैरे पडत तर नाही आहे ना खाली, तर ते चेक करणार. आणि समजा की कूलेंट वगैरे अजिबात एक थेंब पण कुठे पडत नाही म्हणजे काम प्रॉपर झालेलं, लिकेज वगैरे नाही आहे गाडीला, तो कन्फर्म होऊन जाईल. गाडी आता मागे घेत आहोत आणि बघूया कूलेंट पडलं आहे की काय. आणि हे जे पडलं आहे ना हे AC चं पाणी आहे, बाकी कूलेंट वगैरे कुठेही पडलेलं नाही, बघू शकतो. आता काम हे कंप्लीट झालेलं आहे. हां पूर्ण आवाज बंद झालेला आहे, आवाज बंद झाला आहे पूर्ण, आवाज बरं घरघर करायचा, आता पूर्ण आवाज सायलेंट इंजन आहे, आता गाडी व्यवस्थित झाली आहे, गाडीला आता काय करायची गरज नाही. तर बरेच लोकांना आयडिया नसते की बाबा इंजनमधून आवाज काय येतोय, तर कारण काय असतं त्याला. आता गाडी कसं माझ्या काय, गाडी जुनी झाल्यानंतर काय ना काय आवाज आपला येत राहतो समजा, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, कसला आवाज आहे ते आपल्याला चेक करणं. आता ह्याच्यामध्ये कसं बेल्ट काढल्यानंतर आवाज बंद झाला, ते मला समजलं की वॉटर पंप खराब आहे, त्याच्यामुळे वॉटर पंप रिप्लेस केली मी त्याच्या. ऑल्टरनेटरचा आवाज होतो, कंप्रेसर आहे, आवाज भरपूर ठिकाणी होतो, आपल्याला चेक करायचं की अगोदर कुठला पार्ट आपला खराब आहे त्याच्यानंतर चेंज करायचं आपल्याला. आणि किती वर्षापासून काम करत होते तुम्ही? आता मला झाले लाईनमध्ये करून 12 वर्ष झाले. आणि कोणाला काम करून घ्यायचं असेल तर त्याला कुठे यावं लागेल, कुठे लोक? हे आपल्या अंधेरीला, सारपूत नगर महाकालीला, सारीपूत नगर महाकाली. हा जो पेट्रोल पंप आहे त्याचा कमल स्टुडियम पेट्रोल पंप आहे महाकालीला. गुफा पण आपल्या वरतीच आहे, जवळच आहे आपल्याला महाकाली गुफा. आणि कोणाला कॉन्टॅक्ट करून यायचं असेल तर हे आपला काय मोबाईल नंबर आहे 9769327012. ठीक आहे, तुम्ही गुगलवरती पण अवेलेबल आहात? हा नाव आहे माझं, माऊली ऑटो केअर करून गॅरेजचं नाव आहे. काय नाव आहे? माऊली ऑटो केअर. माऊली. हां माऊली ऑटो. हंस फिरत रहा